मामा तू बाबांशी बोललीस का? नाही, हिम्मतच नाही झाली. मामा अगं तुला कळत कसं नाहीये? माझ्यातले बदल आता काही दिवसांनी लोकांना जाणवायला लागतील. मला तरी वाटतं की दुसऱ्या तिसऱ्या कोणी ही गोष्ट कळण्यापेक्षा ना बाबांपर्यंत ही गोष्ट आपणच पोचवूया. आपण म्हणजे कोण? तू का मी? तू मी ना, मग माझी अडचण जरा समजून घे की. मामा अगं एवढी चिडतीयस का तू? मग काय करू मी? तुला कळत नाही का माझी काय अवस्था आहे? आज तीनदा तुझ्या बाबांच्या खोलीपर्यंत जाऊन आले, पण आज जायची हिम्मत नाही झाली माझी. मग काय करू मी? कित्येक दिवस झाले बाबांची आणि माझी भेट नाही झालीये. आज ना उद्या ते मला भेटायला नक्कीच येतील. मग माझ्यात झालेले बदल त्यांना नक्कीच जाणवतील. हे सगळं मला कळत नाही असं वाटतंय का तुला? मला आता वाटतं की ही गोष्ट बाबांपर्यंत मलाच पोचवावी लागणार आहे. अगं नारायणी, तुला दिवस तू काय करते जरा सांग. कोणाचा फोन आहे एवढा? कोणाचा फोन आहे? काय धांगरधिंगा चाललाय? माझ्या मैत्रिणीच आहे. मी माझ्या खोलीत जाऊन बोलते. काय चाललं होतं तुझं? इतका वेळ लागतो का? ओरडताय काय माझ्यावर? तुम्ही सांगितल्याबरोबर लगेच हा दुधाचा ग्लास तयार केला मी. मसाला दूध बनवायला असा कितीसा वेळ लागणार आहे? दे इकडे, चल. मोठ्या भाऊजींना द्यायचंय ना. मी माझे पाय तुटलेत का? बघ, माझं काम मला करू दे, तू तुझं काम कर, कळलं ना? आता कसलं काम? नाही म्हणजे मी काही मदत करू का? माझं डोकं खाजवायचंय, तेच खाजवून. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची सवयच लागली ना तुला. सतत आपलं मी हे करू का, मी ते करू काय, या आदरातिथ्याचा त्रास होतो मला, कळलं ना? पहिले पाढे 55 असंच झालेलं दिसतंय. तुमची गाडी त्या पहिल्या रुळावर गेलीये परत. आली आहे माझी गाडी पूर्वीच्याच रुळावर. काय करायचं मग आता? तू दाखवलंयस ना मला हा हिरवा सिग्नल. मग करू देत ना माझं काम मला. चल निघ. तुमच्या डोक्यात नक्कीच काहीतरी शिजतंय. तुला काय करायचं त्याच्याशी? जा म्हटलं ना. चल निघ, चल निघ. चला नागनाथ शेठ, तयारीला लागा. सुसाइड नोट तयार आहेच. आता एकदा का या झोपेच्या गोळ्या दादाच्या पोटात गेल्या की दादा नावाची कादंबरी माझ्यासाठी संपली एकदाची. दादा, दादा माफ कर रे मला. खूप आवडतोस तू मला, पण काय करणार ना, तुझं अवतार कार्य संपलं रे. त्यामुळे तुझी समाधी घेण्याची वेळ जवळ आली आहे. मी तरी काय करणार रे. त्यामुळे गुड नाईट and goodbye. जय हो. ओ महाराणी,
बरं झालं आई तुम्ही भेटला. ते कपडे सगळे धुवून झालेत आणि शिवाय चादरी आणि जेवणाचं काय केलंस? तयार आहे ना. फक्त जरा साधं केलंय. बाबा वाट पाहत असतील ना, मग उशीर झालाय. साधंच केलंस म्हणजे? मुगाची खिचडी आणि वांग्याचा रस्सा. अरे देवा, मला वाटलंच होतं तू काहीतरी घोळ करशील म्हणून. का? काय झालं? अगं तू जेवण करताना मी 5-6 मेथीच्या गड्ड्या आणून ठेवल्या होत्या. त्या निवडून धुवून चिरायच्या होत्या, त्याची भाजी करायची होती, ती नाहीच केलीस वय. आणि मुगाची खिचडी केली म्हणाली म्हणजे त्याच्याबरोबर कांदा भाजी नाही केलीस. आणि आता वांग्याचा रस्सा म्हटल्यावर त्याच्यावर बाजरीची भाकरी पाहिजे ना बघा, चांगली तेल लावून. जा 10-15 भाकऱ्या कर. आई, बाबा वाट पाहत असतील, खूप उशीर झालाय. एक दिवस उशीर झाला तर तुझा आई, मी करते मी. बेस हाय. आणि हा भाकरीला तीळ लावायला विसरू नकोस. आई आई ग, माझी कमर. झालं बाबा वाचून. तुला हवं होतं तसंच आहे ना सगळं? हो 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 हो. बघ आता मी वाचलं तरी मला एवढा वेळ लागला वाचायला. तू वाचला असतस तर त्यातनं तुझी मनस्थिती ही ठीक नव्हती ना. खरंच रे बाबा, बरं केलंस तुम्हाला वाचून दाखवलंस ते. हो आता सह्या करतोस ना हो आता? चल, चल, हा, चल, लगेच करून ठीक आहे, टाक. ठीक आहे. नागनाथ, माझ्यावरचं एक ओझं कमी झाल्यासारखं वाटतं रे बाबा. माझ्याही म्हणजे काय? म्हणजे गेले काही दिवस तू मला इतकी मदत करतोयस. मलाही संधी मिळाली ना या कामाच्या निमित्ताने. परत एक काम कर, आता ही फाईल ताबडतोब वकील साहेबांकडे पोहोचवून दे. हो ताबडतोब म्हणजे मी लगेच पाठवून देणार आहे. काळजीच करू नकोस. ती तू दूध प्यायलाच नाहीयेस दादा. शालिनी एवढ्या प्रेमाने पाठवलंय. मी असं करतो, मी नंतर घेतो. नंतर? अरे ते दूध गार झाल्यानंतर पिण्यात काय अर्थ आहे ना. आणि शालिनीने एवढ्या प्रेमाने पाठवलंय ते दूध. पी ना, पी. हो मी नाही पिणार असं कोणी म्हणतोय, पण कसं होतं, मी दूध प्यालो की मला झोप येते रे, म्हणून म्हटलं नंतर घेतो. नाही पण आत्ता प्यायला असतंस तर माझ्या जीवाला बरं वाटलं असतं ना. आणि शालिनीला जाऊन सांगितलं असतं ना कसं झालं होतं दूध ते. पी ना. असं म्हणतोयस? पण नको रे, आत्ता नको, मी नंतर घेतो. अरे घेतो घेतो नंतर घेतो मी. नंतर घेशील ना नक्की? हो घेतो, नक्की घेतो. झोपताना नाही तर मी असं करतो, मी थोड्या वेळाने येऊन पाहून जाईल ना की दूध नक्की प्यायलास की नाही ते. बाबा मी घेईन नक्की, सांग शालिनी. घेतो, जातो. ते आनंदी कशी आली नाही अजून? इतका का वेळ लागतोय तिला? भेटल्याशिवाय मला झोपही यायची नाही आता. जय हो. घे. सलग दुसऱ्यांदा चेकमेट. खरं सांगू कबीर, हे नारायणी प्रकरण चालू झाल्यापासून ना माझं लक्षच लागत नाहीये. डोक्याचा नुसता भुगा झालाय.
आनंदी काय का आत्ता येतेस आणि केवढी दमली असतो. जाऊ दे रे, थोडीशी थकली आहे. एकदा बाबांना भेटले ना की सगळा थकवा निघून जाईल. ठीक आहे, मग एकटी नको जाऊस, मी पण येतो तुझ्या बरोबर. तसंही ह्याच्याकडून हलण्यापेक्षा तुझ्या बरोबर आलेलंच बरं. चालेल, बाबांना तसाही आनंद होईल आपण दोघं गेलो तर. हो मिसेस, मी आत नाही येणार आहे. मी तुला तिथपर्यंत सोडीन, मी बाहेरच थांबेन, तू भेटून बाहेर ये. वीर, नाही आनंदी, प्लीज मला फोर्स नको करूस. हे नारायणी प्रकरण झाल्यापासून ना मला खरं सांगू तर तसं फार कोणाला भेटण्याची इच्छाच नाहीये. प्लीज. मी काय म्हणतोय वीर, इतक्या रात्री कशाला चाललाय तुम्ही भेटायला? हा, त्यापेक्षा उद्या सकाळी जा ना. उगाच त्यांची झोप मोड. मी बाबांना सांगितलंय की मी येते आणि ते मला भेटल्याशिवाय नाही झोपणार. त्यामुळे झोपमोडीचा प्रश्नच येणार नाही ना. उद्या सकाळी जा ना. याला सगळ्या गोष्टींमध्ये बोललंच पाहिजे का? खूप रात्र झाली आहे म्हणून म्हणतोय. वीर आहे ना बरोबर? बरं मग आत्याच्या कानावर तरी घाल. नाही म्हणजे उगाच तिची कटकट नको उद्या, नाही का? अरे आईला काय सांगायचं, म्हणजे ती थोडीच नाही म्हणणार आहे. हो, आणि मी आईंना सांगितलंय की मी बाबांना भेटायला चालली. हो मिसेस, चला आता बोलत का बसलाय? लवकर जाऊ म्हणजे लवकर येता येईल परत. चल येतो रे कबीर. हे ना अति होत आहे. आता बघ मी आत्याला काय आणि कसं सांगतो. तरी मी त्या आनंदीला सांगितलं की आत्याच्या कानावर घाल, तर त्यावर काय म्हणाली माहितीये? नाही, त्याची काही गरज नाहीये, त्यांना कळेलच. अजून कशी आली नाही आनंदी? नाही पण आनंदीला यायचं नसतं तर तिने कळवलं असतं. पाहूया थोड्या वेळ वाट. तू किती हौसेनं तिला सून करून घेतलंस. बघते ना काय पांग फेडते ते. आत्या मला सांग, इतक्या रात्री तिला वडिलांना भेटायची काय गरज होती? तरी मी एकदा त्या दोघांना अडवलं, पण कोणीही ऐकलं नाही माझं. आनंदीनं आपल्या वीरला भरीस घातलाय आत्या. तरी मी त्या आनंदीला सांगितलं की आत्याच्या कानावर घाल, तर त्यावर काय म्हणाली माहितीये? नाही, त्याची काही गरज नाहीये, त्यांना कळेलच. आता बोल. असं म्हणली ती? तिची ही हिंमत? तरी मी तिला सांगितलं होतं उद्याच्याला जा म्हणून. आत्या मी तेच म्हणतोय, तुझा धाकच नाहीये तिला. तू तिचा इतका छळ कर की तिची हिंमतच झाली नाही पाहिजे तुझ्या शब्दाबाहेर जायची. मी बघ माझं काम कसं व्यवस्थित केलं. वीर आला का नाही खाली झोपायला, पण तू तिचा छळच करत नाहीयेस. नाहीतर तिची हिंमतच झाली नसती तुला न विचारता घराबाहेर जायची. आत्ताच्या आत्ता फोन लाव त्याला, मी त्याला जाब विचारते. नाही नाही, मी त्याचा मित्र आहे आणि त्याच्या लेखी माझं इम्प्रेशन तसंच राहू दे. तू आनंदीचा छळ करणार आहेस यात मी सुद्धा सामील असं जर त्याला कळलं तर सगळं फिसकटेल. त्यामुळे तूच फोन कर तुझ्या फोनवरून. बर, तू म्हणतो तसंच होईल. आणि ऐक, आनंदी ही दुधामधली माशी आहे. त्यामुळे तिचा जो काही छळ करायचा आहे ना तो एकट्यात.
तुला वीरला गमवायचं नाहीये ना? त्यामुळे त्याला फोनवर अजिबात झापू नकोस. त्या दोघांच्या जाण्याला आपला विरोध होता असं त्याला जाणवू देऊ नकोस. फक्त त्यांना लवकर घरी बोलवून घे बस. बर, मी आत्ता मोबाईल आणते बघ. किती मूर्ख आहे माझी आत्या. हिनं सुद्धा कधी उमऱ्याबाहेर पाऊल टाकलं नाही, म्हणून हिला सुद्धा माणसं कळत नाहीत. जाऊ दे, कळो किंवा न कळो, आपलं काम साधलं जात आहे ना, झालं. मला माझा खरा वीर आज पुन्हा भेटला, तोच आनंद जास्त आहे. बाकी त्याच्या तुलनेत सगळं खोटं. पिंजरा पिंजरा रे. खरंच नाही येणार आत? नाही आनंदी, मी तुला म्हटलं ना, नको तू ये ना जाऊन, मी थांबतो इथे. आनंदी, आणि हे बघ, आज जाऊन अगदी नेहमीसारखं वाग. आपल्या घरातलं बाबांना काही कळायला नको. एक तर त्यांची तब्येत आधीच खूप नाजूक आहे, त्यात उगाच त्यांना त्रास नको. खूप दिवसांनी भेटणार आहेस ना बाबांना, छान गप्पा मार त्यांच्याशी. उगाच त्यात हे भलते विषय नको. कुठे हरवली? तुझ्यातच. झाली चेष्टा करून? वीर, मी खरं सांगते, तू किती दिवसांनी माझ्याशी असं बोललास. मी याच वीरवर तर प्रेम केलं होतं. तुझं ते समजावणं, तुझा प्रेमळपणा, या सगळ्यावरच तर प्रेम केलं होतं मी वीर. हाच खरा वीर आहे, आणि हा वीर माझा आहे. पण मध्येच काय रे होतं तुला? झालं माझं कौतुक करून की अजून काय बाकी आहे? मी खरं सांगते वीर. आनंदी, मी खरं सांगू, तुला माहितीये ना मी आता कोणत्या टेन्शन मध्ये येते. मग अशा वेळी मला थोडं समजून घे ना. माझं काही चुकलं ना तर प्लीज मला माफ कर. मला तसं नव्हतं म्हणायचं. मला माझा खरा वीर आज पुन्हा भेटला, तोच आनंद जास्त आहे. बाकी त्याच्या तुलनेत सगळं खोटं. म्हणून आता माझ्याकडे बघतच राहणार आहेस? आज जाऊन बाबांना नाही भेटणार, त्यांना भेटायला आली आहेस ना? आता वाट बघत असेल ते तुझी. आणि आता जशी हसत होतीस ना, तशीच हसत खेळत जा. हसत आणि खेळत म्हणायचं तर जाऊन भॉज करते त्यांना.